अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी तुमच्यासोबत माझा एक स्वामींचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो तुम्ही ऐकावे अशी मला वाटते. स्वामी समर्थांचं काय सांगावं. स्वामी नावातच एवढी अशी शक्ती आहे की ती अख्ख्या ब्रह्मांडात कुठेही नाही आहे. तसाच मला एक अनुभव आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा. तो म्हणजे 2022मध्ये जेव्हा माझं लग्न झालं आणि मी लग्न करून जेव्हा मुंबईत आले आणि मुंबईत आल्यानंतर सहजच मला असं वाटायला लागलं की महाराजांचं त्याच्या अगोदर मी अशी जास्त सेवा करत नव्हते, पण मनामध्ये मी स्वामींना खूप मानत होते. पण मठात जाणं, त्यांची सेवा आराधना नाम जप करणं एवढं माझ्या सेवेमध्ये होत नव्हतं, कारण मी बिझनेस करत असल्यामुळे मला हे शक्य नव्हतं. पण जशी मी लग्न करून मुंबईत आले आणि नंतर ठरवलं की म्हणजे लग्नाच्या आधी जसं मी असं मनात फक्त एकदा असं स्वामींना म्हटलेलं की स्वामी, माझं जर लग्न झालं तर मी माझ्या नवऱ्याला घेऊन अक्कलकोटला येईल, तुम्ही बोलवा मला, मी येईल. आणि झालं असं अचानक की माझं लग्न झालं आणि नवऱ्याने मला न सांगता अक्कलकोटची तिकीटं केली. मला माहीतच नव्हतं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला असं समजलं की आम्हाला हनीमूनला तर नाही जायचं आहे, पण अक्कलकोटला जायचं आहे. म्हणजे तेव्हा मला असं झालं की अरे, हा शब्द तर मी लग्नाच्या आधी 1-1.5 महिना आधी मी स्वामींना म्हटले होते आणि हे तर यांनी कसं काय प्लॅन केलं. म्हणजे तो एक माझा असा एक्सपिरियन्स अनुभव झाला. तेव्हापासून मला स्वामींचं खूप अस्तित्व खरं असल्याचं जाणवायला लागलं. मग हळूहळू आम्ही लग्नानंतर अक्कलकोटला जाऊन आलो आणि मग आमचा संसाराला आमची सुरुवात झाली. नवीनच संसार होता. तर मी एक असं ठरवलेलं की चला, आता मला स्वामींनी प्रचिती दिली आहे की जे मी ठरवलं आहे ते स्वामींना मी सांगितलं आहे ते झालं. खूप चांगली अशी सुरुवात झाली आहे. तर आपण दर गुरुवारी स्वामींच्या मठात जायचं असं मी माझ्या नवऱ्याला सांगितलं. म्हणजे आम्ही दोघं रोज संध्याकाळी दर गुरुवारी आम्ही संध्याकाळी स्वामींच्या मठात जात होतो. आणि एके दिवशी काय झालं की आमच्या आयुष्यात असा एक म्हणजे अशी एक वेळ आली की जिथे माझ्या नवऱ्याचा जॉब गेला. काहीतरी कारण असेल तर माझ्या नवऱ्याचा जॉब गेला आणि घरामध्ये अशी परिस्थिती झाली की बोलतात ना की संकट येतात तर चारी बाजूने येतात. तर त्यावेळेस असं घडलं की मी लग्न करून नवीनच आले होते. लग्नाला 7 ते 8 महिने झाले होते आणि स्वामींचं आमचं दर गुरुवारी मठात जाणं तर होतंच. तर यांचा जॉब गेला आणि मग काय करावं, तरी आम्ही मठात जाणं काही सोडलं नाही. मठात आम्ही जातच होतो दर गुरुवारी. तर असंच मी मठात स्वामींपुढे एक नारळ घेतलं, खडीसाखर घेतली आणि स्वामींना फक्त एक प्रश्न केला की स्वामी, हे काय होऊन बसलं. माझं नवीनच संसाराची सुरुवात आहे आणि माझं असं कसं घडलं. घरातूनही जॉब गेल्यामुळे बरेच काही प्रेशर येतं आहेत. घरच्या मोठ्या लोकांकडनं, आईवडिलांकडनं, सगळ्यांकडनं आम्हाला असं प्रेशर म्हणजे अगदीच वाढीत टाकल्यासारखं आमच्यासोबत व्हायला लागलं. तर असं का होतं आहे. तर मी स्वामींना असं गुरुवारी म्हटले की स्वामी, काय करावं, तुम्ही योग्य मार्गदर्शन द्या, तुम्ही योग्य काय ते घडवून आणा प्लीज, पण मला आता नाही सहन होते, हे आमच्या आयुष्यात असं का घडत आहे. आणि अचानक काय झालं तर घरात खूप मोठं भांडण झालं. मी नाही म्हणत की स्वामींनी करून आणलं की काय, कारण नक्कीच स्वामी असं कधी स्वामींची ही शिकवण नाही आहे की घरामध्ये भांडणं झाली पाहिजे, पण काहीतरी कारणामुळे घडवून आलं. आणि म्हणतात ना, काहीतरी वाईट झालं त्याच्या मागेही चांगला उद्देश असतो. अचानक माझ्या नवऱ्याने मला घराबाहेर नेलं. 3 सांजेची वेळ होती. त्याने मला सांगितलं की चल, भांडणं झाले असल्यामुळे घरातून बोललं गेलं की तू काय काम करत नाही, काय फक्त स्वामी समर्थ करत बसतो, तू मोठा सद्गुरूचा भक्त वाया चाललायस का, बघू तुझा सद्गुरू तुला खायला देतो का. असे शब्द आमच्या कानावर यायला लागले.
आणि मग त्याच्या रागारागामध्ये माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की चल आपल्याला जायचं आहे, आपण जाऊया, चल थोडं बाहेर जाऊन येऊया. तर तेव्हा मी फक्त घरातून माझी पर्स आणि पर्समध्ये माझ्या स्वामींचा फोटो मी घेतलेला होता. काही खिशात पैसा नाही, ओळख नाही, काहीच समजत नव्हतं की आपण चाललो कुठे आहे. अचानक आम्ही निघालो आणि माझ्या मनात एक नाव आलं, ते म्हणजे आमच्या मॅडमांचं, जिथे मी ओळखीच्याच होत्या, माझ्या ओळखीतल्या. त्यांचा मी फोन केला की मॅडम असं असं झालेलं आहे, आता काय करू. शाळेतल्याच मॅडम होत्या, थोडीफार ओळख होती माझी. तर त्यांनी त्यांच्या सरांना फोन केला की सर असं असं आहे, माझ्या ओळखीतल्या त्यांना असा असा प्रॉब्लेम. तर त्यानंतर त्यांनी 1-2 कॉल केले. तर एक कांबळे म्हणून एक काका आहेत, त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट झाला. आता आम्ही रात्र कुठे घालवायची, खिशात पैसे नाही. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला मी रेंटने घर देऊ शकतो. घरातून बाहेर जायचा काही उद्देशच नव्हता आणि घर रेंटने घेण्याचा आणि दुसरीकडे संसार थाटण्याचा काही प्लॅनच नव्हता. पण अचानक मनात काय झालं, तर आमच्याकडून रेंटने रूमही घेतली गेली. म्हणजे ती रात्रही स्वामींनी आम्हाला कधीही घराच्या बाहेर जरी आम्ही गेलो तरी आम्हाला रस्त्यावर झोपण्याची वेळ नाही आली. खूप छान असा अनुभव होता आणि मनात दुःखही खूप होते. मग त्याच्यानंतर काय झालं, जितके पण लोकांशी आमचे कॉन्टॅक्ट झाले ते सगळे स्वामी सेवेतलेच होते. खूप छान अनुभव होता आणि मनात एक दुःखही होतं घरच्यांना सोडून येण्याचं. आणि त्याच्यानंतर असं समजण्यात आलं की ज्यांनी आम्हाला घर मिळवून दिलं ते काका स्वामी सेवेत आहे. त्यांच्या घरात खूप मोठी स्वामींची मूर्ती आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, आम्ही रेंटने जे घर घेतलं होतं त्या बिल्डिंगचं नावही सद्गुरुप्रसाद बिल्डिंग होती. अचानक आमचे सरही आमच्या घरी आले होते त्यांनी पहिल्यांदा घरी आले म्हणून नवीन जोडपं आहे जिथे आम्ही राहत होतो. त्यांनी आमच्यासाठी गिफ्ट आणलं. त्यांनाही माहिती नव्हतं की मी मी स्वामींना खूप मानते. त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलं. जसा मी तो बॉक्स ओपन केला त्यातही स्वामींची मूर्ती होती. म्हणजे नकळत मला प्रत्येक कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी मला दर्शन देत होते. तर त्या दिवसापासून मी त्याच मूर्तीला मी माझ्या मंदिरात स्थापन केलं. आणि त्याच्यानंतर जे पण प्रसंग चांगले घडत गेले ते खूप छानच झाले. आणि त्याच्यानंतर अजून एक असा प्रसंग घडला की मी प्रेग्नंट राहिले. त्यानंतर अचानक नकळत माझं अबॉर्शन झालं. स्वामींशी मी खूप भांडले, खूप रडले, खूप असा वाईट तो प्रसंग होता. त्यानंतर एक सद्गुरूंच्याच माझ्या ओळखीतल्या मावशींनी मला सांगितलं की रडू नकोस, स्वामी सेवा करतेस तू, स्वामी कधीच वाईट तुझं करणार नाही, पारायण कर. मग मी त्यांचं ऐकलं, गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं. 7 दिवसाचं पारायण केलं आणि स्वामींना म्हटलं, स्वामी माझं बाळ असं गेलं, असं झालं ते होऊ दे, पण तुम्ही असं का केलं. आणि जसं मी पारायण संपवलं त्याच्यानंतर जो चमत्कार झाला ना, तो चमत्कार मला अनएक्सपेक्टेड होता. म्हणजे त्याच्यात जसं माझं व्रत संपलं, पारायण संपलं आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या महिन्यातच मला कळालं की मी प्रेग्नेंट आहे. आणि एक नाही तर ट्विन्स बेबी मला होणार आहेत. म्हणजे स्वामींनीच मला सांगितलं की घे तुझं पहिलं बाळही असं झालं तर तेही घे आणि आताही घे. तर आज स्वामींनी मला 2 जुळ्या मुली दिलेल्या आहेत. साक्षात लक्ष्मीच्या रूपात मला स्वामींनी 2 जुळ्या मुली दिलेल्या आहेत. खूप छान असा अनुभव आहे. स्वामींची कोणतीही सेवा, अगदी साधी सरळ सोपी सेवाही वाया जात नाही. तुम्ही खरंच स्वामी सेवेत जर असाल आणि तुम्हाला माझा अनुभव जर खरंच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा स्वामी अनुभव पाठवा. आणि तुम्हाला जर तुमचा स्वामी अनुभव माझ्या चॅनलवर सांगायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देत आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता. मी तो अनुभव नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलवर शेअर करेल. आपण लवकरच भेटू. श्री स्वामी समर्थ.